नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आज आपण एका सुगंधी आणि फायदेशीर पिकाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे जिरेनियम. तुम्ही या पिकाबद्दल ऐकलं असेल, पण आज आपण याची लागवड कशी करायची आणि त्यातून किती उत्पन्न तुम्ही मिळवू शकता याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. जिरेनियम हे एक सुगंधी तेल देणारं पीक आहे. या तेलाचा उपयोग साबण, परफ्यूम आणि औषधं बनवण्यासाठी होतो. याचा अर्थ बाजारात याला चांगली मागणी असते आणि मागणी चांगली असली की भाव पण चांगला मिळतो. आता प्रश्न आहे की जिरेनियमची लागवड कशी करायची. तर जिरेनियमला हलकी आणि मध्यम जमीन चांगली मानवते. जमीन चांगली निचरा होणारी असावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. शेणखत आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करावा. जिरेनियमची रोपं तुम्ही अधिकृत मान्यताप्राप्त नर्सरीतून खरेदी करू शकता. रोपं लावताना योग्य अंतर ठेवावं. वेळेवर खुरपणी करावी. रोपांचा रोग आणि किडींपासून बचाव करावा. पाणी वेळेवर द्यावं. ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्याची बचत होते आणि उत्पादन पण चांगलं येतं. आता या पिकाचा फायदा काय? तर जिरेनियमची शेती करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. या तेलाला बाजारात खूप चांगली किंमत मिळते. शिवाय जिरेनियमची शेती पर्यावरणासाठी पण चांगली आहे. या पिकाला जास्त पाणी लागत नाही आणि रासायनिक खतांचा वापर पण कमी करावा लागतो. आणि हो, जिरेनियम लागवडीचे आणखी काही फायदे आहेत. याची लागवड इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चात होते आणि एकदा लागवड केल्यानंतर ते अनेक वर्षांपर्यंत उत्पादन देते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वारंवारीचा लागवडीचा खर्च वाचतो. सुगंधी तेल उद्योगात जिरेनियम तेलाला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधनं, साबण आणि औषध निर्मितीमध्ये याचा वापर होतो, ज्यामुळे बाजारपेठेत या तेलाला चांगला भाव मिळतो. जिरेनियमचे पीक विविध प्रकारच्या हवामानात वाढू शकते, त्यामुळे ते भारतातील अनेक राज्यांमध्ये घेतले जाऊ शकते. या पिकाला जास्त पाण्याची गरज नसते, त्यामुळे जेथे पाण्याची कमतरता आहे अशा भागातील शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत अधिक प्रभावीपणे करता येते. जिरेनियमची लागवड जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत करते, कारण या पिकाला रासायनिक खतांचा वापर कमी लागतो. या पिकाला जनावरे खात नाहीत, त्यामुळे शेतात जनावरं चारण्याचा धोका कमी होतो. जिरेनियमच्या पानांपासून तेल काढण्यासाठी आसवन म्हणजेच डिस्टिलेशन प्रक्रिया वापरली जाते आणि यासाठी आवश्यक असणारी उपकरणं आता सहज उपलब्ध आहेत किंवा भाड्यानेही मिळतात. लागवडीनंतर साधारणपणे 3 ते 4 महिन्यांनी पहिले उत्पादन घेता येते आणि वर्षभर नियमित उत्पादन मिळत राहते. केंद्र आणि राज्य सरकारकडून सुगंधी पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन मिळू शकतं. जिरेनियमची लागवड आणि तेल काढण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात, ज्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जिरेनियमच्या शेतीबद्दल माहिती जाणून घेतली. आपण या पिकाची लागवड करून उत्पन्नात वाढ करू शकता. अधिक माहितीसाठी आपण कृषी विभागाशी संपर्क साधू शकता. आणि हो, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला विसरू नका. त्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न वाढायला नक्की मदत होते.